माणगाव खंडेश्वर तालुक्यातील सुकळी गुरव येथील 70 वर्षीय शेतकरी प्रभाकरराव कथलकर यांचे काल दिनांक 1 ऑगस्ट रोजी आकस्मिक निधन झाले। मागील काही वर्षांपासून सुरू असलेल्या आर्थिक संकटामुळे ते मानसिक तणावाखाली होते अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली। कथलकर कुटुंबाकडे केवळ 3 एकर शेती असून त्याच्यावरच संपूर्ण घराचा उदरनिर्वाह सुरू होता। मात्र मागील 3 वर्षांपासून शेतीला फारसे उत्पन्न मिळत नव्हते। त्यातच शेतीसाठी घेतलेले कर्ज, खासगी सावकारांचे पैसे आणि दैनंदिन खर्चामुळे प्रभाकरराव यांच्यावर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला होता। त्यामुळे ते कायमच चिंतेत राहत होते। त्यांनी इंडियन बँक शाखा वाढोणा येथून 5 वर्षांपूर्वी 75,000 रुपयांचे कर्ज घेतले होते। मात्र उत्पन्नाचे स्रोत अत्यल्प असल्याने कर्जफेड करणे शक्य झाले नाही। त्यातच बँकेने त्यांच्या निराधार योजनेतील पगार खाते आणि सेव्हिंग अकाउंटमधील रक्कम परस्पर कर्ज खात्यात वळवली। त्यामुळे त्यांच्या मनावर अधिक भार पडला। त्यांचे पुत्र अजय कथलकर यांनी सांगितले की बँकेने कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय आमच्या खात्यातील रक्कम थेट कर्ज खात्यात वळवली। त्यामुळे आमचे वडील सतत विचारात राहत होते की पुढे काय होणार। प्रभाकरराव यांच्या पश्चात 3 पुत्र संजय, अजय आणि अमोल, सून आणि नातवंड असा परिवार आहे। त्यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंब आर्थिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या कोलमडले आहे। आता आम्ही सर्वजण निराधार झालो आहोत। शासनाने आमच्या कुटुंबाला योग्य ती आर्थिक मदत करावी अशी विनंती कथलकर कुटुंबियांनी केली आहे।